मनसे नेते अविनाश अभ्यंकर सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. अभ्यंकरजी, या शैक्षणिक वर्षापासून आता हिंदी भाषा सुद्धा सक्तीची होणार आहे आणि मनसेने त्याला कडाडून विरोध केलाय. नेमकं मनसेचं म्हणणं काय? मनसे नाही, ज्याचं ज्याचं महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती आणि मराठी भाषेवरती आणि मराठी संस्कृतीवरती प्रेम आहे, त्या प्रत्येक पक्षाने ही बळजबरी खपवून घेतली नाही पाहिजे. आम्ही तर 100% याला विरोध करणार. या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे, त्यामुळे कोणी हिंदी लादण्याचा प्रयत्न करू नये. आणि आता सुरुवात केली आहे, याचा शेवट काहीतरी वेगळ्या प्रकारे करण्याचा बहुधा केंद्राचा विचार असावा. आणि एवढी जर हिंमत असेल तर दक्षिणातल्या राज्यांमध्ये त्यांनी करून दाखवावं. त्यामुळे 100% राजसाहेबांनी आता त्याचं ट्विटही केलेले ते आदेशही देतील आता की कुठल्याही परिस्थितीत पहिलीपासून, मला वाटतं हिंदी येते ना, परंतु मग एक काम करा, मराठी सुद्धा इतर राज्यांमध्ये करा पहिलीपासून. फक्त प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावरतीच अन्याय का आणि इतर पक्ष गप्प का बसलेत? अभ्यंकरजी, हे धोरण खरं तर सगळ्या राज्यांसाठी आहे. सगळ्या राज्यांमध्ये पहिलीपासून आता हिंदी भाषा, तिथली स्थानिक भाषा इंग्रजी आणि सोबतच हिंदी सक्तीची करण्यात आली. राज्याने ऍक्सेप्ट केली का? नीट अभ्यास करून मला सांगा. आणि दुसरं, इतर राज्यानंतर ह्या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे. आम्ही प्रत्येक भाषेचा आदर करतो, परंतु हिंदीत का? मराठी करणं संपूर्ण देशामध्ये पहिलीपासून. हिंदी शिकवली जाते ना महाराष्ट्रात, का शिकवलीच जात नाही? मग पहिलीपासून का? आणि सर्व पूर्व प्राथमिक ह्या गोष्टी बदलल्या का जाणार आहेत? ह्याच्या मागचं काळबेरं काय आहे? कशासाठी करायचं आहे? जर हिंदी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात बोलली जाते, महाराष्ट्रात शिकवली जाते, तर पहिलीपासून का? ह्याच्या मागे काहीतरी वेगळी कारण आहेत, काहीतरी वेगळ्या गोष्टी रुजवायच्या आहेत, काहीतरी तोडा आणि फोडा ही राजनीती आहे, काहीतरी मतांचं राजकारण आहे. ते मनसे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण लागू होतंय, मनसे खपवून घेणार नाही असं तुम्ही म्हणताय. म्हणजे पुढे तुम्ही काय भूमिका घ्याल? आंदोलन वगैरे कराल का? तुम्हाला माहिती आहे मनसे काय करू शकते? तुम्हाला माहिती आहे मनसे, आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत, लक्षात घ्या. कळलं का? इथे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जनजागृती केली आणि त्यांनी जर कोणाला कळलं नाही तर मग मनसे आपल्या भाषेत शिकवेल की महाराष्ट्रात मराठी सर्वप्रथम, इतर भाषांचा आम्ही आदर करतो. आणि जर तसं असेल तर संपूर्ण देशभरात मराठी भाषा लागू करा पहिलीपासून. या धोरणाबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? त्यांच्याशी काही चर्चा करणार का? नक्कीच. मला वाटतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे येणाऱ्या काही दिवसामध्येच, मला वाटतं नक्कीच राजसाहेब ठाकरे आणि शिष्टमंडळी त्यांची भेट घेईल किंवा आम्ही सर्व जाऊन त्यांची भेट घेऊ. कारण असं चालणार नाही. आम्ही कुठल्या भाषेचा अनादर करतो असं नाहीये, परंतु कुठल्याही परिस्थितीत कारण नसताना हे नवीन, आता राज्यावरती कुठली संकट आहेत? पूर्ण आपल्या राज्याचं अर्थकारण बिघडलेलं आहे, बेकारी पसरलेली आहे, नोकऱ्या नाही आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत. त्या विषयांकडे लक्ष द्या. ते सोडून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आणायच्या, जनतेचं आणि लोकांचं